मुख्यमंत्री आज पुणे जिल्ह्याचा आढावा घेणार। दुपारी 1 वाजता व्हीसीद्वारे बैठक। सगळ्या आमदारांना बैठकीत उपस्थित राहण्याची सूचना। पुण्याच्या पालकमंत्री म्हणून सुनेत्रा पवारांची पुणे जिल्हा नियोजन समितीची आज पहिली बैठक। व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे हजेरी लावणार सर्व आमदार खासदारांना या बैठकीचं निमंत्रण। उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांकडून दिल्लीमध्ये पंतप्रधान मोदी आणि अमित शहांची भेट। मोदींसोबत सुनेत्रा पवारांची 40 मिनिटे चर्चा। तर एनडीए मधील घटक पक्ष म्हणून एनसीपी सोबत राहणार मोदींची ग्वाही, सूत्रांची माहिती। रोहित पवारांची आज होणारी पत्रकार परिषद रद्द। राष्ट्रवादीच्या विलीनीकरणाची चर्चा सुरू असताना अचानक या ठिकाणी पत्रकार परिषद रद्द झाल्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चा। विमान अपघात प्रकरणी डीजी सेफ्टीचा तपास सुरू। अजित पवारांच्या मृत्यूचं सत्य निश्चितपणे बाहेर येईल। भारतीय चौकशी यंत्रणांवर विश्वास ठेवा, मुख्यमंत्री फडणवीसांचा रोहित पवारांना सल्ला। 14 चार्टर विमान कंपन्यांचे स्पेशल ऑडिट होणार। अजित पवारांच्या विमान अपघातानंतर डीजीसीएचा निर्णय। विमान देखभालीचाही आढावा घेणार। पुढच्या 10 वर्षात मुंबईकरांना घोड्यावरून प्रवास करावा लागेल। हायकोर्टाचा संताप। मुंबईच्या रस्त्यांवरील अतिक्रमणांवर नाराजी। माथेरानमधील ई रिक्षा बंद तुर्तास स्थगित। तर आज निर्णायक बैठक होणार। ई रिक्षा वाढी संदर्भात फैसला होणार। डोंबिवलीमध्ये रिक्षा चोरी करणारी एक टोळी सक्रिय। दरम्यान घटना सीसीटीव्हीत कैद। मानपाडा पोलीस ठाण्यात या संदर्भात गुन्हाही दाखल। आरोपींचा सध्या शोध सुरू। नांदेडच्या मुखेड तालुक्यामध्ये भूकंपाचे सौम्य धक्के। 3 रिश्टर स्केल भूकंप असल्याची नोंद। तिबट, कोळगाव, धामणगाव, मोटरगा, जामखेडसह धनज या गावांचा यामध्ये समावेश। जमिनीतनं गूढ आवाज आणि हादरा बसल्याची ग्रामस्थांची माहिती।